श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर यंदा 15 फेब्रुवारी या दिवशी आली आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, भगवान शंकरांच्या कोणत्या कोणत्या सेवा कराव्या, संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर महाशिवरात्रीचा मूल अंग जो आहे तर तो म्हणजे उपवास आणि जागरण आहे. तर आपल्याला त्या दिवशी उपवास तर करायचाच आहे, पण त्यासोबतच आपल्याला जागरण करायचं आहे. कारण महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र आणि रात्रीची पूजा सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते. आपण दिवसा तर पूजा करणारच आहोत, पण रात्रीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला 4 प्रहरमध्ये पूजा करायची आहे. तर 4 प्रहर म्हणजे काय? तर 4 वेळेला भगवान शंकरांची आपल्याला पूजा करायची आहे. तर 4 प्रहर याला आपण याम पूजा असं सुद्धा म्हणतो. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे 100 पटीने जागृत झालेलं असतं आणि आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं यासाठी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी. तर आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. तर आपल्याला महाशिवरात्रीला जे आहे तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत आपल्याला सगळ्यांना हा उपवास करायचा असतो. ज्यांना जर काही त्रास असेल तब्येतीमुळे, जर तुम्हाला डॉक्टरांनी नाही सांगितलेलं असेल तर त्यांनी हा उपवास नाही केला तरी चालेल, पण आपल्याला सगळ्यांना हा उपवास करायचा असतो. कारण हा एकादशी सारखंच हे व्रत आहे, तर त्यामुळे आपल्याला हा उपवास करायचा आहे. ज्यांना डॉक्टरांनी नाही सांगितलं त्यांनी नाही केला तरी चालेल, कारण आपलं शरीर सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपलं जर शरीर चांगलं असेल तर आपण कोणत्याही सेवा करू शकतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावा, ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल. कारण देव फक्त आपल्या भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही उपवास कितीही करा, जर तुमच्या मनात जर भगवंताविषयी जर भक्ती नसेल तर तो उपवास काहीही कामाचा नाही. तर त्यामुळे जे आहे तर तुम्हाला उपवास नाही केला तरीही चालेल. तर महाशिवरात्रीला जे आहे तर आपल्या घरामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे, कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आपल्याला रात्रभर जागरण करायचं आहे आणि आपल्याला भगवान शंकरांची जे आहे तर आपण 4 प्रहरामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. म्हणजेच तुम्ही सकाळी पूजा करायची आहे, दुपारी पूजा करायची आहे, प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे आणि रात्री सुद्धा तुम्ही 12च्या नंतर सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची पूजा करायची आहे. तर हे झाले 4 प्रहर. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी पूजा करावी, ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री पूजा करावी. कारण रात्रीचं जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्याला रात्री जागरण करायचं आहे. ज्यांना झेपत असेल त्यांनी जागरण करावं, ज्यांना जमत नसेल त्यांनी नाही केलं तरीही चालतं. तर जागरण म्हणजे फक्त टीव्ही बघणे आणि मोबाईल बघणे नाही, तर आपण त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा करायची आहे. आपल्याकडून जे जमेल ते आपल्याला करायचं आहे. तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही फक्त नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला पठण करता येईल तर तुम्हाला रुद्राध्याय पठण करायचे आहे किंवा मग तुम्ही शिवलीलामृतचा 11वा अध्याय घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्ण जे पारायण आहे ते सुद्धा तुम्ही एका दिवसात करू शकता. तुमच्याकडून ज्या ज्या सेवा घडतील त्या तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहे. त्यांचा मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर तुम्हाला भगवान शंकरांची पूजा करायला चालणार नाही. तुम्ही फक्त मनातल्या मनात नामस्मरण सुद्धा केलं तरीही चालेल. तर महाशिवरात्रीला जे आहे तर आपल्याला प्रत्येकालाच मंदिरात जाणे शक्य होईल असं नाहीये, कारण त्या दिवशी खूप गर्दी असते. जवळपास मंदिर नसेल कोणाच्या तर आपल्याला घरच्या घरी जे आहे तर शिवलिंगावरती पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी मातीचं शिवलिंग स्थापित करून जरी अभिषेक केला तरीही चालतो. तर सर्वप्रथम तुम्हाला खाली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. जमत नसेल पूजा मांडायला तर तुम्ही फक्त देवघरासमोर जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालतो. त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती स्वरूप मी सुपारी घेतलेली आहे, तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पण घेऊ शकता आणि गणपती बाप्पांचा पहिले आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. खाली छोटंसं तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला शिवपिंड ठेवायचे आहे आणि शिवपिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता किंवा फक्त दह्याने दुधाने तुम्ही असं सुद्धा करू शकता. कारण 4 प्रहरामध्ये जे आहे तर आपण पहिल्या प्रहरामध्ये दुधाने करू शकतो, दुसऱ्या प्रहरामध्ये दह्याने करू शकतो, तिसऱ्या प्रहरामध्ये मधाने, चौथ्या प्रहरामध्ये तुपाने असं सुद्धा तुम्ही 4 प्रहरामध्ये सुद्धा तुम्ही महादेवाची पूजा करू शकता. ज्यांना जसं शक्य होत असेल त्यांनी तशी पूजा करावी. तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्हाला महादेवाची सेवा करायची आहे. तर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करताना जे आहे तर आपल्याला ओम नमः शिवायचा मंत्र जप करायचा आहे किंवा मग तुम्ही रुद्राध्याय सुद्धा घेऊ शकता. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे आहे मी तो व्हिडिओ टाकलेला आहे की रुद्राध्याय कसे घ्यायचे, रुद्राभिषेक कसा करायचा, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. ज्यांना शक्य नसेल एवढी मोठी सेवा करणे तर तुम्ही आपल्याला छोट्यातली छोटी सेवा जी तुम्हाला सोपी वाटेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही अभिषेक करताना जे आहे तर महामृत्युंजयचा मंत्राचा जाप तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही फक्त ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल किंवा मग शिवमहिम्न स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, शिवकवच तुम्ही म्हणू शकता. अशा भरपूर सेवा आहे शिवशंकराच्या त्या तुम्ही करू शकता.
आणि हे रुद्र अभिषेकाचं जे पाणी आहे ते घरातल्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं जे आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला टाकायचं आहे. तर तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक सुद्धा तुम्ही करू शकता आणि ते पाणी जे आहे ते आपण घरातल्यांनी सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. तर भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक आहे. तर हा रुद्राभिषेक तुम्ही जरूर करावा आणि त्या दिवशी शक्य होईल तेवढं आपल्याला आपल्या हातून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. या दिवशी आपल्याला कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. शक्य होईल तेवढं आपल्याला दानधर्म करायचा आहे. उपवास करायचा आहे. उपवास फक्त अन्नाचा न करता आपल्याला वाईट विचारांचा, वाईट चारित्र्याचा, वाईट स्वभावाचा याचा आपल्याला उपवास करायचा आहे. आणि उपवास करताना जेवढं आपल्याला शरीर शुद्ध लागतं त्यापेक्षा जास्त आपल्याला आपलं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. भगवान शंकरांच्या ह्या सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि मोक्षप्राप्ती होते. कारण ह्या 4 प्रहरामध्ये आपण जेवढ्या जेवढ्या सेवा करतो तेवढ्यांचं आपल्याला फळ मिळत असतं. तर महाशिवरात्रीला जे आहे तर भगवान शंकरांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या तुम्हाला आणायच्या आहे. धोत्र्याचं फूल असेल, बेलाचं पान असेल, तर शक्य असेल तर बेलाची पाने मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर तुम्ही तांदूळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर शिवलिंग जे आहे तर ते बाहेर काढून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं, त्यानंतर त्याला भस्म लावून घेतला आणि अष्टगंध लावून घेतला. तर आपल्याला भगवान शंकरांची 108 नावं घेऊन आपल्याला बेल अर्पण करायचा असतो. तर त्या दिवशी जर आपल्याला बेल नाही मिळाला तर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे. तर नित्यसेवेचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अष्टोत्तर शतनामावली जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि एक एक तांदूळ अर्पण करून आपल्याला भगवान शिवांची नावं घ्यायची आहे. 108 नावं जे आहे ते आपल्याला घ्यायची आहे. तर भगवान शंकरांना तुम्हाला पांढरे फूल अर्पण करून घ्यायचे आहे. 108 तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. बेल मिळाला तर खूपच चांगला आहे, नाही मिळाला तर तुम्ही अशा प्रकारे तांदूळ अर्पण करायचे आहे. तर तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आपण जे घरामध्ये बनवलेलं असेल, साबुदाण्याची खिचडी असेल किंवा फळं असतील, तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा साबुदाण्याच्या खिचडीचा पण तुम्ही नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर तुम्हाला आरती वगैरे करून घ्यायची आहे. धूपदीप दाखवून अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे. महाशिवरात्रीला जे आहे तर प्रत्येकाने जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे, शक्य होईल तेवढी. त्या दिवशी तुम्हाला शिवलीलामृतचा 11वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. मोठं शिवलीलामृत जे आहे 15 अध्यायचं ते जर शक्य होत नसेल तर तुम्हाला हा छोटासा अध्याय जो आहे 20 मिनिटाचा तो तुम्हाला घ्यायचा आहे. जेवढी आपल्याकडून सेवा घडेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.